दुसऱ्या दिवशी मला माझ्या आईच्या नंबरवर मालकीणबाईंचा फोन आला. मला म्हणाल्या, "आज इकडे राहायलाच ये. घरी मी सांगते." आणि माझ्या आईला बाईंनी सांगितलं आणि माझी आई ठीक आहे असं म्हणाली, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्या दिवशी मी राहायला गेलो. मला बाई म्हणाल्या, "तर तू राहायला येणार आहेस हे बाकी कोणाला बोलू नकोस, नाहीतर त्यांना वाईट वाटेल." आणि मी म्हणालो, की "ठीक आहे, मी तसा लहान आहे, ते मोठे आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित थोडंसं वेगळं वाटेल." या दिवशी मी राहायचे कपडे घेऊन छान तयार होऊन गेलो आणि बाकी सगळे निघून गेले. मी त्या दिवशी तिथेच थांबलो कामाच्या ठिकाणी. संध्याकाळी चहा प्यायलो. बाईंनी छान हॉटेलमधून खाणं मागवलं होतं, ते खाल्लं आणि म्हणाल्या, की "आता तू टी व्ही बघायची असेल तर तू टी व्ही लावून बघ, मी तोपर्यंत आवरते." आणि बाई आतमध्ये गेल्या आणि छान तयार होऊन बाहेर आल्या. बाईंनी नाईट ड्रेस घातला होता आणि खूप छान दिसत होते. मला म्हणाल्या, "इकडे ये." मला विचारलं, "कशी दिसते?" मी म्हणालो, "खूपच छान दिसताय." मी म्हणालो, "खूपच छान दिसते." बाई म्हणाल्या, "ओके." "अरे, असे कपडे घातलेत म्हणजे तुला मालिश करायला कपड्यांचा त्रास व्हायला नको." मी म्हणालो, "ठीक आहे, असते तरी पण चालले असते, प्रॉब्लेम नसता आला." असं मी म्हणालो. बाई म्हणाले, "अरे पण तुला त्रास होतो ना वर करायला." "हो बाई." काय म्हणाले, "इकडे चल रूममध्ये." तिथला टी व्ही खूप छान आहे. आतमध्ये गेलो. खूप मोठा टी व्ही होता. बाईने दरवाजा बंद केला आणि म्हणाल्या, "बस पलंगावर." आणि त्या पणच माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि टी व्ही चालू केला. पाहत पाहताच मी वेडा झालो. हुंदकी आणि थुंकी गिळली. समोर बघतो तर काय हे वेगळंच चालू होतं. मी बाईंना विचारलं, "हे काय आहे?" "अरे काही नाही, हे मोठ्या माणसांचे पिक्चर आहेत." "कसे आहेत? छान आहेत ना? तू कधी हे बघितलं होतंस का?" मी म्हटलं, "नाही." "मग तर खूपच छान. आज आपल्याला असंच करायचं आहे." मी थोडा घाबरलो, पण मला म्हणाले, "घाबरू नकोस. आज मी तुला सगळं शिकवते." आणि बाईंनी माझ्या शर्टची बटणं काढली. मी उघडा झालो. बाईंनी माझ्या छातीवरून पोटापर्यंत हात फिरवला. "किती छान आहेस रे." आणि पॅन्टचे बक्कल पण काढला आणि पॅन्ट काढून टाकले. मी घाबरत होतो. मी म्हणालो, "बाई, भीती वाटते." त्या म्हणाल्या, "घाबरू नकोस, मी आहे ना." आणि बाईने हळूच हात माझ्या कबुतराला लावला. कबूतर आतमध्ये फडफडत होतं. बाई म्हणाल्या, "तुझं कबूतर खूपच छान आहे आणि मोठा पण. इतक्या वयात इतका मोठा कबूतर मी कधीच बघितला नव्हता. आज त्यांचा फडफडणं थांबूया." बाईंनी कबुतराला कुरवाळायला सुरुवात केली. कबुतराची पप्पी घेतली. कबूतर अजूनच तडफडू लागला आणि मग त्याचं तोंड करून बाईंनी तोंडाने चावा मारला. मी ओरडलो. त्या म्हणाल्या, "घाबरू नको." आणि थोडा वेळ त्या कबुतरासोबत खेळत राहिल्या. मी बाईंना म्हणालो, "बाई, मला कसं तरी टाईट झाल्यासारखं वाटते. आता काहीतरी बाहेर पडेल." त्या म्हणाल्या, "ठीक आहे, कबुतराला उलटी येत असेल, त्याने माझ्या तोंडात केली तरी चालेल, आवडेल मला." आणि कबुतराला उलटी झाली. माझा पहिलाच अनुभव आणि मी त्राण नसल्यासारखा आडवा पडलो. अर्ध्या तासानंतर बाई पुन्हा आल्या. त्यांनी परत कबुतराला तयार केलं आणि म्हणाल्या, "आत्ता इकडे ये." आणि त्यांनी त्यांची गुलाबी मैना बाहेर काढली. मी वेडा झालो. त्या म्हणाल्या, "इकडे आता मी कसं कबुतराची काळजी घेतली तशी मैनेची पण घे." आणि मैना कशी आहे? मला खूपच छान आहे. अगदी गुलाबी मैना आहे. तर तिला माझ्या तोंडाने चाटून साफ केलं. मैना खूपच छान होती आणि त्या म्हणाल्या, "आता हे बघ, तुझा कबूतर, माझी मैना कशी वाटते?" आह बाई हुंदके देत होत्या आणि त्याच्यानंतर त्या म्हणाल्या, "आता मला सहन होत नाही आहे." त्यांनी माझं डोकं त्यांच्या मैनेवरती दाबून ठेवलं होतं आणि त्या ओरडत होत्या, "आह मेले, आत्ता मला अजिबात सहन होत नाही आहे."
आता तो तुझा कबूतर दे बघू माझ्या हातात. आणि ते कबूतर त्यांचं तोंड असं जोरात पकडलं आणि त्यांच्या मैनेवर ठेवलं आणि जोरात मैनेला कबुतरावर आपटू लागल्या आणि ओरडत होत्या जोर जोरात, माझ्या मैनेला पाणी पाज, खूप तहानलेली आहे ती. आणि मग मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे करत होतो. मला इतकं गरम आणि असा अनुभव मी कधीच घेतला नव्हता. जवळजवळ अर्ध्या तासानंतर कबुतराने मैनेला पाणी पाजलं आणि मैनासुद्धा शांत झाली. तिची तहान भागली आणि असंच थोडा वेळ आम्ही पडून राहिलो आणि त्या माझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करत लागल्या होत्या. त्यांना सांगितलं, बाई तुम्ही खूप आवडलं मला. बाई म्हणाल्या, तुझ्यापेक्षा जास्त तर तूच मला आवडलास. आत्ता तर मी तुला कधीच सुट्टी देणार नाही. जोपर्यंत घरचे येत नाहीत तोपर्यंत आमचा हा कार्यक्रम दररोज चालू होता. आणि त्यानंतर जेव्हा केव्हा मला सुट्टी भेटायची त्यावेळेस बाई मला फिरायला घेऊन जायच्या आणि त्यावेळेस मी त्यांच्या मैनेला छान पाणी पाजायचं. त्यांनी खूप पैसे दिले मला. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन पण मिळालं आणि जेव्हा केव्हा मी भेटतो त्यावेळेस त्या माझ्याकडे हसतात आणि आमचं खूप छान चालू आहे. अशीच गोष्ट ऐकण्यासाठी पाहत रहा मराठी कथा.